पुणे जिल्ह्यासाठी हवामान खात्याचा रेड अलर्ट। पुढील 24 तासात काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाचा अंदाज। पुण्यासाठी आज रेड अलर्ट, विजांच्या कडकडाटासह काही ठिकाणी अतिवृष्टी। पालघरसाठी ऑरेंज अलर्ट, तर नाशिक अहमदनगर जिल्ह्यामध्ये वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा। मुंबई आणि ठाण्यातल्या काही भागात आज विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाचा इशारा, येलो अलर्ट। तर उद्या मुंबई आणि ठाण्यात अतिमुसळधार पावसाचा इशारा, उद्या करता ऑरेंज अलर्ट। ठाण्यामधल्या अंबरनाथ बदलापूरमध्ये जोरदार पाऊस, रस्त्यावर पाणीच पाणी, नागरिकांची तारांबळ। आणखी जोरदार पावसाचा इशारा। बदलापूर परिसरात मुसळधार, अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांची धांदल, काही सखल भागात पाणी। ठाण्यामध्ये जोरदार पाऊस, मुख्य बाजारपेठेत पेढा मारुती मंदिराजवळ साचलं पाणी। ठाणे महापालिकेकडून पंपाद्वारे पाण्याचा निचरा। मुंबई पूर्व उपनगरात जोरदार पाऊस, भांडूप नाहूर परिसरातील सखल भागात पाणी। भिवंडी शहर आणि ग्रामीण भागात परतीच्या पावसाचा जोर, परतीच्या पावसामुळे भात शेतीच्या उत्पादनावर गंभीर परिणाम होण्याची शेतकऱ्यांना भीती। औरंगाबाद, जालना आणि बीडमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज, ऑरेंज अलर्ट जारी। विदर्भातही विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता, हवामान खात्याचा अंदाज। हिंगोलीमध्ये सलग दुसऱ्या दिवशी जोरदार पावसाची हजेरी, काढणीला आलेल्या सोयाबीन पिकाला फटका बसणार, शेतकरी हवालदिल। लातूरच्या जलसिंचन भवन कार्यालयात पावसाचं पाणी, कार्यालयातील अतिमहत्त्वाचे रेकॉर्ड्स भिजले। जलसिंचन भवन कार्यालयात पाणी तुंबलं। लातूरमध्ये मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत। बीड जिल्ह्यामध्ये पावसाची जोरदार हजेरी, बीड, परळी, गेवराई आणि अंबाजोगाई तालुक्यात दमदार पाऊस। जिल्ह्यातील बहुतांश सर्वच पाणी प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरण्याच्या मार्गावर। पावसाच्या काढणीला आलेल्या पिकांना पावसाचा फटका। नुकसानग्रस्त भागात तात्काळ पंचनामे करण्याचे सरकारचे आदेश, राज्याचे कॅबिनेट मंत्री संजय बनसोडे यांची माहिती। लातूर जिल्ह्यात परतीच्या पावसाचा कहर, हजारो हेक्टरवरील सोयाबीन पिकांचं नुकसान। बुलढाण्यामध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे रोहना नदीला पूर, पुरामुळे वाहतूक ठप्प। गोंदियामध्ये सलग दुसऱ्या दिवशी परतीच्या पावसाची जोरदार हजेरी, त्यामुळे कापणीला आलेल्या धान पिकाला फटका। सलग चौथ्या दिवशी वाशिम जिल्ह्यात पावसाच्या सरी, ऐन पीक काढणीच्या वेळेस परतीच्या पावसामुळे हातातोंडाशी आलेला घास हिरावला जाण्याची शेतकऱ्यांना भीती। सांगलीच्या तासगाव तालुक्यात अतिवृष्टीने उडीद भुईमुग पीक पूर्णतः पाण्याखाली, सरकारने तात्काळ पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी मागणी। सांगलीच्या शिराळा तालुक्यातील वारणा धरण 100% भरलं, पाण्याचा प्रश्न मिटला, सांगली आणि कोल्हापूरकरांना दिलासा। छत्रपती संभाजीनगरच्या जायकवाडी धरणाचे 18 दरवाजे उघडले, धरणातून 9000 क्युसेकने पाण्याचा विसर्ग सुरू। मांजरा धरण 96% भरलं, 2 दरवाजे उघडले, मांजरा नदीपात्रात 1730 क्युसेक पाण्याचा विसर्ग। मांजरा नदीकाठावरील नागरिकांना सतर्कतेचा इशारा। सिंधुदुर्गाच्या कणकवलीत भिरवडे गावात मुसळधार, पुरामुळे भात शेती जमीनदोस्त, शेतकरी संकटात। ओबीसी आंदोलनकर्ते लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे यांनी उपोषण सोडलं। 7व्या दिवशी वडीगोद्रीच्या महिला सरपंच आणि महिलांच्या हस्ते पाणी पिऊन सोडलं उपोषण। मनोज जरांगेंचं उपोषण स्थगित, पडून राहून उपोषण करू शकत नाही, जरांगेंची प्रतिक्रिया। 9व्या दिवशी जरांगेंचं उपोषण स्थगित। मनोज जरांगे उपचाराकरता छत्रपती संभाजीनगरच्या गॅलेक्सी हॉस्पिटलमध्ये, उपोषणादरम्यान प्रकृती बिघडली होती, उपोषण मागे घेतल्यावर जरांगे हॉस्पिटलमध्ये। जरांगे अनेक वेळा उपोषण करतात आणि सोडतात, त्यांनी उपोषण सोडलंही चांगली गोष्ट, पण त्यांनी उपोषण का सोडलं, सरकारने त्यांना कुठलं आश्वासन दिलं माहीत नाही, कोर्टाच्या निर्णयाबद्दल काहीच वाचलं नाही। छगन भुजबळांची जरांगेंसंदर्भात प्रतिक्रिया। हिंगोलीमध्ये मराठा आरक्षणासाठी जलसमाधी आंदोलन, कामठा फाट्यावर कयाधू नदीपात्रात आंदोलन। नांदेडमध्ये आरक्षणाच्या मागणीकरता मराठा समाज आक्रमक, आंदोलकांनी अर्धापूर परभणी रस्ता अडवला, काही काळ वाहतूक विस्कळीत। SC/ST ओबीसी आरक्षण बचावासाठी आंदोलकांकडून रास्ता रोको, नांदेड शहरातील ITI चौक इथे आंदोलन, यावेळी आंदोलक आणि पोलिसांमध्ये झटापट। अहमदनगरच्या निवासामध्ये धनगर समाजाचं आमरण उपोषण, आक्रमक कार्यकर्त्यांनी संभाजीनगर महामार्गावर टायर जाळले, धनगर समाजाचा अनुसूचित जमातीत समावेश करा अशी मागणी। समृद्धी महामार्गावर मराठा आंदोलकांनी जाळले टायर, रास्ता रोको करत आंदोलकांनी अडवला समृद्धी महामार्ग, वरुड गावाजवळ आंदोलक आक्रमक। काही जण मुख्यमंत्री आणि पंतप्रधान होण्यासाठी निवडणूक लढत असतात, आम्ही मात्र भारत घडवण्यासाठी निवडणूक लढवतो,
अमित शहांची विरोधकांवर टीका. 2024 मध्ये भाजपची बहुमताने सत्ता येईल, अमित शहांनी व्यक्त केला विश्वास. हिवाळी अधिवेशनात वक्फ बोर्ड कायदा मंजूर केला जाणार. नाशिकमध्ये बोलताना अमित शहांची मोठी घोषणा. देशाच्या सीमेसोबत छेडछाड केली तर घरात घुसून मारणार, अमित शहांचा शेजारी देशांना इशारा. उद्धव ठाकरे आता पातळी सोडून बोलतायत. कोरोनाच्या काळात तुम्ही घरात बसून राहिलात, अमित शहा इथे आले तर तुमच्या पोटात का दुखतंय. गिरीश महाजनांची उद्धव ठाकरेंवर टीका. राज्यात पाऊस कमी पडो की जास्त पडो, विमा अनुदान उशिरा मिळो, शिव्या कृषी मंत्र्याला खाव्या लागतात, त्यामुळे रोज रात्री उचक्या लागतात. कृषी मंत्री धनंजय मुंडेंचं वक्तव्य. सत्ता सामान्य माणसाला यातना देण्यासाठी कशी वापरायची हे परळीत दिसतं. आमच्या नावावर निवडून आले आणि सत्तेत जाऊन भाजप सोबत बसले, लोकांची एक प्रकारे फसवणूकच केली. शरद पवारांची नाव न घेता धनंजय मुंडेंवर टीका. पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांची पदावरनं तात्काळ हकालपट्टी करा. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंची निवडणूक आयोगाकडे पत्राद्वारे मागणी. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांच्या हस्ते माँ भारती के सारथी पंडित दीनदयाल उपाध्याय पुस्तकाचं प्रकाशन. नागपूरचे प्रख्यात लेखक दयाशंकर तिवारी मौन यांनी लिहिलंय महानाट्य. एमपीएससीने पुढे ढकलली संयुक्त पूर्वपरीक्षा आता 1 डिसेंबरला होणार. कृषी सेवेच्या 258 पदांचाही यामध्ये समावेश. उमेदवारांना अर्ज सादर करण्यासाठी 21 दिवसांची मुदत. पुण्यातल्या पहिल्या भूमिगत मेट्रो प्रकल्पाचं उद्या पंतप्रधान मोदींच्या हस्ते लोकार्पण. मोदींच्या स्वागताकरता मेट्रो प्रशासनाकडून तयारी पूर्ण. जिल्हा न्यायालय मेट्रो स्टेशनला आकर्षक फुलांची आरास. उद्या पंतप्रधान मोदींच्या विरोधात मनसे करणार आंदोलन. हडपसर मेट्रोसाठी मोदींच्या सभास्थळी आंदोलन. हडपसर मेट्रोसाठी मनसे आक्रमक. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.